मगाशी अंबादास दानवे या राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला आंदोलनाचा, शेकडो गावात, असंख्य तालुक्यात, गाव पातळीवर, क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ ओ कसम ओ इरादा. खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी. इथून जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे. त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कम नहीं. इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास, एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं. शिवसेना किसी से कम नहीं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे. आज मुंबईत मगाशी आपण म्हणालात ते इकडे तिकडे होर्डिंग लागलेले आहे. ज्यांचा जन्म 2 वर्षापूर्वी झाला, आपण बरोबर म्हणालात अंबादासजी, त्यांनाही वाटतं आपण 59 वर्षाचे झालो. आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे. त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे. मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव साहेब ठाकरेंनी. तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसा काय लावू शकता? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. तुम्ही अमित शहांचा फोटो लावा, वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा, आमची काही हरकत नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो 2 वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झाली आहे. तुमचा या पुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो, तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी. सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे आहेत, त्याचे नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलंय आता, पण ते इथे करतात कार्यक्रम. पण या सभागृहामध्ये हजारो शिवसैनिक पदाधिकारी जमलेले आहेत. शिवसेना 59 वर्षाची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होतं, या देशामध्ये फक्त 2च सेना राहतील, एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या. " 59 वर्षाची शिवसेना ही आजही विचारानं तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं. आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही. आता हे जे स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते अमित शहाचं गवत खातायत, मोदींचं गवत खातायत. आम्ही असे नाही. मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे, सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी, तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना. जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी, तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते. भारतीय जनता पक्षाचा जन्म 1980 साली झालाय. राष्ट्रीय काँग्रेस ज्याला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म 1976 साली झाला. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस 1999 साली जन्माला आली. बाकी सर्व पक्ष या देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले.
आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज 59 उन्हाळे पावसाळे वादळ तुफान अंगावर झेललेले आहेत आणि